ओके, नमस्कार सर्वांना. आजच्या दुपारच्या गोष्टीचं नाव आहे गाढव आणि माणूस. गाढव आणि एक माणूस असतो मित्रांनो, आणि तो कुंभार असतो, आणि त्या कुंभाराकडे एक गाढव असतो. आणि तो काय करतो कुंभार, की काम संपलेलं असतं आणि मग त्या गाढवाला विकावं म्हणून तो काय करत असतो, बाजारला घेऊन जात असतो. आणि त्या गाढवाला घेऊन तो काय करतोय, कुंभार बाजारला जात असतो. जाताना त्याचा मुलगा असतो, तो म्हणला पप्पा मी पण येणार आहे सोबत, चल बाबा. म्हणून तो मुलगा आणि ते वडील आणि ते गाढव ती सगळे निघाले कुठे, बाजार. मग चालत 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 चालले होते, पुढे 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 चालत विंगापर्यंत गेले असतील. आणि तिथे गेल्यानंतर एक विंगातला माणूस भेटला. काय म्हणला, मामा गाढव, एवढं मोठं गाढव तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दोघे पण काय करताय, चालतच निघालाय, मुलाला बसव की गाढवावर. असा तो माणूस काय केला, उपदेश दिला. मग त्या कुंभाराला खरं वाटतंय, बरोबर आहे, अरे छोटा मुलगा आहे आपला, ह्याला गाढवावर बसूया ना. आणि मग तो गाढवावरती मुलगा बसतो आणि ते माणूस गाढवाला धरून असं पुढे पुढे जात असतो. पुढे 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 गेल्यावर चचेगाव येतं. आणि मग तिथे चचेगाव मध्ये एक माणूस भेटतो. आणि मग तो माणूस म्हणतो त्या मुलाकडे बघून, काय राव तुला कळते का नाही, बाप म्हातारा आहे, बापाला चालायला लावलंय आणि तू वर बसलास होय, तुला शोभते काय हे झालं. ठीक आहे म्हणजे पुढे पुढे गेले, मुलगा खाली उतरला आणि बापाला बसवलं गाढव. चालले पुढे 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 गेले. पुढे गेल्यानंतर अजून एक गाव लागले आणि तिथे एक माणूस भेटला. म्हणला काय राव, म्हणला एवढं लहान मुलगा तुझा, ह्याला चालायला लावलास आणि तू गाढवावर बसलास होय, तुला शोभते काय हे. त्याला करून ते लगेच उतरला खाली आणि म्हणले आता तुला बसवलं तरी प्रॉब्लेम आहे, मी बसलो तरी लोक नाव ठेवायले, आपण असं करूया दोघंही बसूया गाढवावर. आणि मुलगा पुढे पप्पा मागे, हे दोघं गाढवावर बसून निघाले की बाजारला. पुढे 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 चालत चालली छानपैकी. पुढे गेल्यावर एक माणूस भेटला. म्हणलं काय राव, म्हणला तुम्हाला कळते का, म्हणला बाप लोकाला, एवढे शहाणे सुटके तुम्ही आहात, एक मुक्का प्राणी आहे, मुक्का जीव गाढव, दोघं बसते तुम्ही गाढवावर. हा ते गाढवाला काही आहे का नाही, म्हणले मरल की ते गाढव. असं म्हणलं ठीक आहे म्हणजे ती उतरली दोघे. आता एकटं बसलं तर प्रॉब्लेम आहे, दोघं बसले तरी प्रॉब्लेम आहे, एकाडे कसं बसलं तरी अडचण आहे. आता काय करावं काय करावं. मग ते म्हणजे असं करूया म्हणले, आता गाढवाला आता काय करूया, गाढवावर कुणी बसायचं नाही, आता दोघं पण म्हणून गाढवाला उचलून घ्या. आणि मग कारण लोक नाव ठेवलेत ना, पोराला बसवलं तरी नाव ठेवलेत, बाप बसला तरी नाव ठेवतेत, दोघं बसले तरी नाव ठेवतेत, हा नाही बसलं तरी का नाही बसले म्हणतात. आता आणि म्हणजे गाढवाला उचलून घ्या. मग म्हणजे त्याने अशी लांब काठी आणली बघा, काठी, आणि ते गाढवाचे दोन्ही पाय बांधले आणि त्या काठी घातली त्या पायाच्या मधून आणि गाढवाला असं उलट केले आणि तो खांद्यावर त्या गाढवाला घेतले. कळते का तुम्हाला कसं, म्हणजे काठीला बांधले ते गाढवाला असं उलट टांगले आणि मस्तपैकी दोघं घेऊन, तर असं उचलणार होते गाढवाला नाही ना. आणि मग मस्तपैकी चालले होते बरं का. पुढे गेल्यावर काय झालं, पुढे 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 गेल्यावर तिथे एक नदी लागली. नदी लागली आणि पुढे तिथे एक माणूस भेटला. काय राव म्हणले तुम्हाला शोभते का, म्हणले असं गाढवाला मुख्या प्राण्याला गुन्ह्याचं मारते होय, त्याला खाली सोडा म्हणले. आणि ते खाली ठेवायला गेले बरं का, तेवढ्या गाढवाले असे असे पाय झटकले आणि पाय झटकले आणि ते गाढव पडलं त्या नदीत आणि गाढव गेलं वाहून. गोष्ट संपली मित्र. आता तुम्हाला या गोष्टीचं तात्पर्य सांगतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं होत असतं. आपण जेव्हा चालत असतो अथर्व, आपण जेव्हा जीवनामध्ये चालत असतो
जीवनामध्ये आपल्याला अशी माणसं भेटतात. चांगलं करायला गेलं तरी नाव ठेवते, वाईट केलं तरी नाव ठेवते, नाही केलं तरी नाव ठेवते, जास्त केलं तरी नाव ठेवते. बघा तुमच्या बुद्धी घडतात. अभ्यास केला तरी सर मारते, नाही केला तरी सर मारते. हां म्हणजे करावं तरी काय करणार. शाळेत आलं तरी प्रॉब्लेम, नाही आले तरी प्रॉब्लेम. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं बरंच असतं. एखादं काहीतरी काम करायला लागलं लोक काय म्हणतील, सर काय म्हणतील, आई बाबा काय म्हणतील, आणि मग आपण ती कामच करतो आणि मग आपली प्रगती होत नाही. या ठिकाणी सुद्धा ती माणसं सगळ्यांचं ऐकत बसली ना. सगळ्यांचं ऐकल्यामुळे शेवटी त्यांना त्यांचं गाढव गमवावं लागलं. त्यांचं गाढव गेलं बघ, त्यांना काही मिळालेलं नाही. म्हणून लोक काय म्हणतील इकडं बघण्यापेक्षा आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. जो कोणी आपलं चांगलं काम करेल ना त्याला चांगलं फळ मिळेल. म्हणजे इथून पुढे सगळ्यांनी ठरवायचं की अभ्यास भरपूर करायचा. सर सांगतेत, मॅडम सांगतेत म्हणून अभ्यास करायचा नाही. तुमचं तुम्हाला वाटलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे, कळते. आणि अभ्यास भरपूर करा, हुशार व्हा आणि एक चांगलं नाव कमवा. असं ह्या आजच्या गोष्टीचं तात्पर्य आहे. धन्यवाद.